नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहे न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे. थोड्याच वेळात मनसे आमदार राजू पाटील यांच्या कटई नाका परिसरातील कार्यालयात राज ठाकरे हे मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेणार असून त्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा ताफा बदलापूरच्या दिशेने रवाना होणार आहे. मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला या घटनेच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले. राष्ट्राचाच नव्हे तर या देशाचा अपमान झाला. आज जर विचार केला की मालवणमध्ये 8 महिन्यात हा पुतळा पडतो, तर मी तर आपल्याला शब्द दिला होता की आम्ही समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बांधणार. तर आज परिस्थिती काय झाली असते? स्मारक बांधणार. तर अशा या खोके सरकार, गद्दार सरकार आणि या कपटी विचाराच्या सरकाराला आपल्याला उलटून टाकायचंय आणि एक महाविकास आघाडी म्हणून मजबूत सरकार या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आपल्याला निवडून द्यायचंय, एवढंच म्हणतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बारामती शहरच्या वतीने या सर्वांचा जाहीर निषेध करतो. सगळ्यांचं प्रेरणास्थान असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात आपल्याला हे निकृष्ट कामामुळे सरकार पाडायचंय. त्यामुळे या सगळ्यांनी असा निर्धार करूया. आणि मी परत एकदा तमाम शिवफुले शाहू आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं या खोके सरकारचा जाहीर अशा शब्दात निषेध व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. फिरत आहे आणि आया बहिणी सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत. अशा या निष्क्रिय सरकारचा, अशा या निष्क्रिय गृहमंत्र्याचा आज या बारामतीमधून आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. बैलपोळ्यासाठी रंगबेरंगी साहित्याने बाजारपेठ सजली आहे. बैलपोळा काही दिवसांवर आला असून बैलपोळ्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी परराज्यातील नागरिक चोपडा शहरात विविध वस्तू आणि साहित्य घेऊन दाखल झालेत. तर यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असून पोळा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या अपेक्षेने बैलपोळ्याला लागणारे साहित्य विक्रीसाठी परराज्यातील नागरिक आणि महिला यांनी चोपडा शहरातील पुलावर दुकान लावलंय. तर गेल्या वर्षापेक्षा यावर्षी काही प्रमाणावर भाव वाढ झाली आहे, परंतु विविध रंगात आणि आकर्षक असे बैलपोळ्याचे साहित्य येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष चांगलेच वेधून घेत आहे. बैलपोळ्याला काही दिवस बाकी असल्याने त्या मनाने ग्राहक संख्या कमी येते अशी अपेक्षा परराज्यातून आलेले विक्रेते करतायत. हम आए बेलों का बाजार करने, हर साल आते हैं. अभी कितने दिन रहेंगे यहाँ पे? हम यहाँ पे रहेंगे 2 तारीख तक, सोमवार तक. सोमवार तक. हाँ. क्या इस साल भाव बढ़ेला है? नहीं, भाव तो वही है. हाँ. लेकिन अभी गिराई कम है. गिराई की कम है. हाँ. अच्छा. क्या क्या है अपने पास यहाँ? अपने पास सारी चीज़ें हैं. अच्छा. मोर के गोंडे सारी हाँ. चीज़ें. अच्छा. जो भी बेलों को लगता है वो सारी चीज़ें. क्या नाम है भाई आपका? मेरा नाम सुनील चौहान है. केंद्र जाऊँ सण येतो यार. हां. तर काय यावर्षी काय भाव वाढ झालेले आहे का वस्तूंमध्ये? भाव एक आहे बाजार योग्य आहे. काय करत होतो? माळा घेतोय, काही गोंडे घेतोय, गोंडे माळा. काय या वस्तूमध्ये यावा काय भाव वगैरे वाटते का? काय भाव वाढलेले. भाव वाढलेले हो. परंतु यावेळेला वरती पाऊस जास्त असल्यामुळे शेतकरी खरेदी करण्याकडे कसा कल राहील? शेतकरी काय आहे, आता पाणी चालू येतं मालामध्ये भाव वाढलेले. भैया कहाँ से आए आप? नेवाली से आए, मध्य प्रदेश. हाँ, तो क्या क्या बेचने के बाद है? ये गोंडा बेचने का है. घुंघरू मछली गोंडा बोलते हैं, हमारे उधर मछली बोलते हैं. बेचने का है. या साल में पोला में बराबर नहीं है, बाजार नहीं मुझे धंधा है साल. बाजार नहीं है, ग्राहक नहीं है. ग्राहक नहीं अभी ग्राहक कम है. अभी यानी कि हर साल आते क्या आप? हर साल आते हैं. अच्छा. इस साल को भाव बढ़ेला? भाव बढ़ेला पण धंधा नहीं, डाउन है. डाउन है. हर साल मुझे भाव बढ़ते रहते. अच्छा. तब उधर से हमारे एमपी में ना भाव का भाव रहता था, इधर भाव रहता, पर वो गिराई मुझे इससे भी कम में मांगता, तो गिराई कम है. गिराई कम है. आने वाले दिन में गिराई बढ़ सकती है. हाँ. क्या नाम है भाई आपका? जगदीश. अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.